हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. रोशो व्लॉग्समध्ये आज आम्ही बॅडमिंटन खेळायला आलो आहे आणि आमचा फेवरेट स्पोर्ट आमचा सध्याचा फेवरेट सध्याचा येत So- नाही एवढा नूबच आहे मी अजून. ह्यांचे कोर्ट्स एवढे मॅसिव्ह आहेत, म्हणजे आता काय सांगू एक्सपोजर मला. आता याचं कळेल. हा एवढा अख्खा एरिया जो दिसतोय हे सगळे बॅडमिंटन्सचे वेगळे वेगळे कोर्ट आहेत. नॉट ओनली बॅडमिंटन बट खूप काही. आता समोरचं दाखवतो मी आलो होतो खरं तर इकडं. आता आम्हाला माहीत नाही, इकडं आमचे कोर्ट नाही. ते म्हणाले इकडं कुठंतरी जायचं आहे. आता हा आहे का हा आहे. आमच्या दोघांचं ॲक्च्युली आउटफिट मॅच आहे, फुल टू फुल मॅच. कोणी बघितलं तर असं वाटेल बापरे हे काय एकदम मिक्स डबल्सचे चॅम्पियन्स दिसत आहेत की काय. पण रोहिणीला तुम्ही बघाल तर कळेल किती छान मस्त खेळते माझ्यापेक्षा. शिकते ती अजून, आम्ही दोघे शिकतोय. छान खेळते पण मी इम्प्रूव्ह केलाय. हो, बरंच इम्प्रूव्ह केलं. सोपं नसतं, दिसताना खूप सिम्पल दिसतं. म्हणजे बॅडमिंटन कोर्ट्स कसले असे एसी असतात, फुल एसी बॅडमिंटन कोर्ट. मी बोलताना मध्ये का बोलायचं? बरं सॉरी, तू काय म्हणत मी बोल. काहीतरी बोलत होते ना, आता मी विसरले, मला नाही बोलत. एक बॅडमिंटन खेळताना खूप एवढं लहान मला जावं vlogs नाही लागतं इथे. करायचे. एवढं चांगलं सांग काय मी म्हणली. बोलत होते ना, परत? परत केलं तुम्हाला. अरे मला आता मला कसं कळणार तू कधी बोलतीये. मी मधीच बोललो. आवाज येतो ना कानाला. बरं बोल. सो बॅडमिंटन खेळताना खूप सिम्पल वाटतं की काय असं मारायचं तरी बॅटने, पण जेव्हा आपण ते टेक्निक्स वगैरे शिकायला जातो ना तेव्हा ते खरंच डिफिकल्ट वाटतं. हो, कुठला पण गेम तसंच आहे. बापरे, प्रॅक्टिसनेस होतं. लय लांब जायचंय. एस्केलेटर का नाही लावलं इथे? मेरे को एस्केलेटर चाहिए हर जगह. बापरे, म्हातारी काय झाली आहे मी. एरिया आहे मॅसिव्ह डेंजर. हो ना, मी म्हातारी झाली आहे आता. शुभम, थोडं व्हीलचेअरची व्यवस्था कर माझ्यासाठी. खरं नाही बाबा. आम्ही लिटरली हे प्लॅनमध्ये, आता पप्पा एक्सपिरियन्स्ड आहेत, त्यांना माहिती आहे की बॅडमिंटन कोर्ट शोधायला आम्हाला 15 मिनटं लागणार होती. सो आम्ही 15 मिनटं आधी पोचलो इकडं. सलीमा म्हणजे आणि काय? जसं म्हणले तसंच झालं. बॅडमिंटन कोर्ट बोल चायनाली तिकडे. म्हणजे काय? तर हे आमचे ड्रायव्हर काका, ते सगळीकडे फिरतात. त्यांना चायनीज आहेत तर विचारत आमचे शावलू काका पण पायपीट करतात शोधायला. ए KFC काही वाटतं का काही? हाय सत्यम, बॅडमिंटन नंतर काय दिसलं इथं मस्त. हे रॅडिसन ब्लूचं शांघाय स्टेडियम एवढं मोठं आहे बापरे. आता इकडं पण आहे का नाही काय कळत नाही बाबा. 10 मिनटं झाले. काय ड्रायव्हरच जोर जोरात पळतोय आपल्याला शोधून द्यायला की आपण कुठे जायचे नक्की खेळायला. हो तुझी काय लय एक्सपर्ट खेळणारे आपण. मी पप्पा खेळतात छान, हो. आपण अजून सोसूच आहे ना सगळे. शुभमी छान खेळतात आता. पण आता 10 मिनटं झालेत, आम्ही शोधतोय, आम्हाला अजून सापडलं नाही इथं बॅडमिंटन कोर्ट. एवढं मोठं का बनवावं कोणी. 1 तास शोधण्यासाठीच दिलं पाहिजे. आत्ताच थकलोय मी एवढ्या ह्याच्यात. हो मला ना, नाही चालून खेळायचं. चालूनच बघा ना, खेळायचं, थोडा जाऊन रेस्ट करायचा 5 फुल मिनिट. वॉर्मअप झालेला आहे मला तर वाटतं हाच. मला वाटतं मुद्दाम करत असतील हे असं की वॉर्मअप झाला पाहिजे आधीच. हो अच्छा, इथून एंट्री आहे प्रॉपर, मग वरती जायचंय. हे खेळायला असं एवढं काय. फायनली मिळाला आमचा कोर्ट. रेडी हरवणार मला. हो. फायनली झालेलं आहे खेळून आमचं. मजा आली. खूप मजा आली. भारी. रोहिणी पण चांगलं खेळली आज. आता बॅडमिंटन झालं, आता संध्याकाळी एक मस्त इरा सर्कस आहे. सर्कस सर्वात पॉप्युलर शांघायचा शो आहे. येस. फायनली आम्ही घरी गेलो तिकडून बॅडमिंटनवरनं आणि सगळं आवरून आता आम्ही इकडं स्टेडियमला आलेलो आहोत. दिस इज द इरा स्टेडियम. हे आहे इरा स्टेडियम. शांघाई सर्कस वर्ल्ड बॉक्स ऑफिस. तुम्ही बघ ना, अख्खं त्याचं काय होतं इथं, फक्त ते इराचे शोज होतात माहिती आहे. आईस्क्रीम घे चल. आहे का पण तिकडे? हा मला आईस्क्रीम खायचंय का तुम्हाला? खायचं का आईस्क्रीम कोणाला? सुरू किती वेळ अजून? सुरू वेळ आहे ना, अजून वेळ आहे ना. जर तुम्ही कधी शांघायमध्ये आला तर हा शो बघितल्याशिवाय प्लीज जाऊ नका. कोणालाही माहिती असेल हा इराचा शो. यू हॅव
आईस्क्रीम आणि चॅट GPT वर तर आता तुम्ही सर्च केलं तर नक्कीच कळेलच. दिस इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर शोज इन चायना. चॉकलेट हा दररोज असतो ॲक्च्युली, म्हणजे मंडे टू संडे एव्हरी डे. 2 more. टू मोर. अच्छा, चम्मच. एक 350 रुपयाचा एवढासा एक कप घेतला. मॉडच जसा ओनली खर्च डोईंग. बरोबर आहे, क्रेविंग झाल्यावर पैशाकडे बघायचं नसतं. नाही बघायचं त्याला काय, कशासाठी कमवतोय पैसे आपण, स्वतःसाठीच कमवतोय ना. अरे मी इकडे काय बोललं, मज्जा केली मी. हा तू बिंदास का, दे मी पकडतो. तर मी म्हणत होतो की चायनामध्ये जर तुम्ही आलात. कसा खातोय ग माय. काय मस्त. तुम्ही काढा, फोटो तुमच्या ह्याच्यात काढा, मी व्हिडिओ काढतोय. तो कसलं भारी एक्सप्रेशन देतो. कसलं गोड आहे तो. ही बाईक त्या शो मध्ये असते तिकडे, स्प्लेंडर सारखीच वाटते पण या सगळ्या त्या तिकडे बघा दिसेल, आता तुला कळेल. तर आता हा शांघाईचा सर्वात इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा सर्वात फेमस शो आहे इकडं. कोणी पण शांघाईमध्ये येतं, तुम्ही जरी कधी आलात तर हा शो बघितल्याशिवाय प्लीज जाऊ नका. तर जर आलाच तर आय थिंक तुम्ही वीकेंड्सला या. आणि ह्याचे तिकीट्स पण थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत, ऑलमोस्ट 6,000 रुपये पर पर्सन, बट इट इज वर्थ इट. आता तुम्हाला दाखवतो, इथं आम्ही आलेलो आहोत. हे फक्त बघा, दिस इज द सेंटर स्टेज. ओ माय गॉड. आणि हे आजूबाजूला सगळं लोक बसायला. मम्मी सगळ्या बॅग्स दिस इज इन्सेन. आता आम्ही इतकं जवळ बसलोय ऑलमोस्ट स्टेजच्याच, की इथं सगळं होणार, सगळ्या गोष्टी इथं हवेत पण असतात ना लोक. आता हे मोठा दरवाजा सुद्धा आहे हा वाला, हा उघडतो आणि ह्याच्यातून लोक येतात. तर तुम्हाला ग्लिम्सेस दाखवेल. काय तुम्ही दोघी आहे का? आम्ही दोघी काय दोघी? आम्ही दोघी सासू नाहीच वाटत, बहीण वाटते. म्हणजे बहीणच. बहीणच. अशाच राहावा. आम्हाला नाही हौस, मला काही चान्सेस नाही मिळणार आहे बरं आहे, माझ्यासाठी तर बेस्ट. कोणावरच. तर आमचं आता फोन जरा अपग्रेड झालेला आहे. आम्ही पप्पांचं 17 घेतलेला आहे आणि ज्याच्यात आम्हाला डुएल कॅमेरा, म्हणजे पुढचे पण दिसतील आणि मला हिचं पण रिॲक्शन घेता येईल की कसं आहे. बोटांवर आहे ऑलमोस्ट.
मग बाप रे काय होतं ते. मजा आली ना. माणसं नव्हती ती माणसं नव्हतीच. डेंजर करत आहे इतकं तरी. danger होतं ते. आता ह्या शो मध्ये माहित नाही, पण बऱ्याचशा गोष्टी आम्ही जे आता मी हे तिसऱ्यांदा बघतो मी तरी. आणि सत्यम मम्मी पप्पांनी तर खूप 5-6 वेळा पाहिलेल्या आहे. तर याच्यात बरेचशा आयटम्स खूप गोष्टी त्यांनी केल्या नाही की ते वरती रोप्स वरती उड्या मारणं इकडं तिकडं हो ना. त्या गोष्टी होत्या. परत ॲनिमल्स पण येतात बरेचदा. तर माहित नाही यावेळेस असं का. होतं, मला खूप आवडलं. पैसा छान. वसूल. पैसा तर वसूल म्हणजे त्यांचं असतंच तेवढं चांगलं. हो ना. ते बाईकवाला हा? बाईकवाला 8 बाईक कटते तेवढ्याच ह्याच्यामध्ये त्या चालू, आणि त्यांचं काय स्पीड होतं, मला वाटलं धडकल्या. जर तुम्ही काय करा, माझं पर्सनल वालं जे इंस्टाग्रामचं आहे ठीक आहे, तर पर्सनल इंस्टाग्रामवर सर्वात खाली जावा, बरंचसं खाली. तर एक व्हिडिओ टाकलेला आहे मी बघा. हा सेम बाईक्सचा, त्याच्यात आय थिंक माहिती नाही किती बाईक्स होत्या. मला वाटलं मॅक्स किती येतील, 3 येतील, 4 येतील. 8 बाईक चालत होत्या त्यात, 8. आणि ते पण असं नाही, असं 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 सगळे अँगल्स घेतले त्यांनी. तेच मी ते म्हणतो की माझ्या याच्यावर जाऊन बघा की त्याच्यात गेलेत बाईक्स, पण तेव्हा ऍक्सिडेंट झालेला. आणि ऍक्सिडेंट ते म्हणजे असे फिरत होते. झालं का मग तुझं रेकॉर्ड? हो मग तेच ते टाकलं का तू इन्स्टावर माझ्या. ते मी तेच सांगतोय ना, मग माझा ते तेव्हाचा जुना आहे व्हिडिओ तो. मी हाच शो बघायला आलेलो आणि तेव्हा ते असे फिरत होते आणि असे पण फिरत होते. मला खूप वाटतं बापरे काहीतरी डेंजर होणार आहे. आणि तेव्हा ते धडकले लिटरली असतं. तेव्हा मग त्यांनी थोडा शो पॉज केला आणि मग परत सगळं नीट केलं, मग परत सुरू केलं. डेंजर होतं ते. काय 100 मिनिट्सचा उद्या आहे. आज का नव्हता? आज नव्हता सॅटर्डेला, फक्त संडेला असतो. अच्छा. वाव, काय रील चाललंय मस्त इथं. आता एक गोष्ट कळाली की इथं या शोला जर तुम्ही आलात तर संडेच्या दिवशी या. संडेच्या दिवशी 100 मिनिट्सचा शो असतो. आज 60 मिनिट्सचा झाला. तर संडेच्या दिवशी अजून मोठावाला जो आम्ही मिस केले बरेचसे पार्ट जे तुला म्हणत होतं ना की ते संडेच्या दिवशी असतात. आता माहीत नाही मागच्या वेळेस संडेला चाललं होतं का, पण मागच्या वेळेस होते. पण ते म्हणाले की संडेला असतो तो 100 मिनिट्सचा शो आणि सेम प्राईज असते. फक्त बाकीचे दिवस तो 60 मिनिट्सचा ठेवतात. शुभमला ड्रोन बघायची खूपच मोह झालेला आहे. आता तो ड्रोन चालू करून दाखवतो. पण काय ॲडव्हान्स आहे ना यांचं सगळं. ते हातावर हे एवढं लांब जातं. वाव, छान ना. व्हेरी नाईस. आता सोडून दे पॅन्ट आणि पळ बरं आता. पॅन्ट सोड ना. अच्छा. हां जा पळ. अच्छा.